हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते सगळ्यांना, जय भीम. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. कसे आहात सगळे? आशा करते की तुम्ही मस्त, स्वस्त आणि आनंदी असाल. तर इथं वाजत आलेले आहेत सकाळचे 8 आणि माझ्या दिवसाला सुरुवात झालेली आहे. तर सकाळी अंघोळ वगैरे झाली आणि आता इथे मी थोडीशी स्किपिंग वगैरे करून घेते. तर वॉकिंगला वगैरे आता सध्या पावसामुळे तरी काही जायला वगैरे मिळत नाही. पण घरामध्ये बसल्या-बसल्या आपण थोडीफार एक्सरसाइज करून स्वतःला थोडंफार आपण फिट ठेवण्याचा प्रयत्न करू शकतो. एक्सरसाइज वगैरे माझी सगळी झाली आणि इथे मी आता डायरेक्ट किचनमध्ये आलेली आहे. तर आज किचनमध्ये आल्यानंतर प्रश्न पडलेला की नाश्त्याला करायचं काय? कारण की स्वयंपाकाची तर सुरुवात मला करायचीच होती. पण ना काल रात्री पाहुणे वगैरे आल्यामुळे काय झालेलं, भाकरी थोड्याशा एक्स्ट्रा केलेल्या आणि त्या एक्स्ट्रा भाकरी जवळपास 3 भाकरी उरल्या होत्या आणि मला चांगलंच माहिती आहे, ह्या जर भाकरी मी जेवणामध्ये कोणाच्या ताटामध्ये जर ठेवल्या, तर त्या भाकरी ना खाल्ल्या जाणार नाहीत. म्हणून मग मी विचार केला की चला आज या भाकरीचा नाश्ता बनवूया. तर या भाकरीचा नाश्ता म्हणजेच या भाकरीचा मी चुरा बनवणार आहे. बऱ्याच ठिकाणी भाकरीचा चिवडा देखील म्हटला जातो. तर आता या भाकरीचा चुरा मी कसा बनवते. तर आता या भाकरीच्या पिठामध्ये ना थोडीशी नाचणी मिक्स असल्यामुळे ना भाकरी थोड्याशा अशा कडक वगैरे होतात म्हणजे शिळ्या झाल्यानंतर. तर म्हटलं की चला यातल्या 2 भाकरीचा आपण चुरा करूया आणि एखादी भाकरी दुपारीच्या जेवणामध्ये खाता येईल. तर मी काय केलं, ही जी एक भाकरी होती ना, तर ती मिक्सरमध्ये अशा प्रकारे मोडून घातलेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि याचा ना छान असा मिक्सरमध्ये चुरा करायचा. आता हा जो भाकरीचा चुरा आहे ना, आपण हाताने देखील छान असं चुरून घेऊ शकतो. पण हाताने केलेला चुरा हा जास्त बारीक होत नाही आणि मग ते खाताना असं लहान तुकडे किंवा मग बारीक अशी भरड वगैरे असं होण्यापेक्षा म्हटलं की एकसारखा मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया आणि हा चुरा छान होतो देखील बरं का. तर आता मी हा चुरा छान असा बारीक करून घेते. तर इथे ना माझ्या मिक्सरच्या भांड्याचं झाकण तुटलेलं आहे. म्हणून मग मी ना इथे एक प्लेट ठेवली होती आणि बऱ्यापैकी असं बारीक असं रवाळ करून घेतलं. जास्त रवाळ पण नाही करायचं आणि जास्त असं मोठं पण नाही ठेवायचं. मधल्यामध्ये असं थोडंसं असं बारीक करून घ्यायचं भरडसर असं. तर ते बारीक झालंय याला आता फोडणी देते. तर मला चांगलं आठवते आम्ही जेव्हा लहान असायचो त्यावेळेस ना कधीतरी भात असा उरायचा रात्रीचा किंवा मग चपाती किंवा मग भाकरी. तर भात असा उरलेला असेल ना तर हमखास प्रत्येक घरामध्ये फोडणीचा भात हा केला जायचा. तर आमच्या घरामध्ये ना फोडणीचा भात असं मम्मी बनवायची आणि तो नाश्त्याला वगैरे द्यायची किंवा मग कधीतरी भाकरी किंवा चपाती वगैरे उरली ना तर मग त्याचा असा चुरा मस्तपैकी फोडणी देऊन तयार करायची. खूप छान लागायचा आणि कधीतरी आम्ही ना टिफिनला देखील घेऊन जायचो स्कूलमध्ये. आता साहजिकच आहे त्यावेळेस आपण म्हणजे 1990-93 च्या आसपासची मी गोष्ट करतीये. तर त्यावेळेस शक्यतो ना म्हणजे असं एकदम फॅन्सी टिफिन वगैरे किंवा त्याच्यातला फॅन्सी खाऊ वगैरे नसायचा. तर सगळे मध्यम वर्गातली असायची आणि मराठी मीडियमची शाळेतली मुलं-मुली म्हटल्यानंतर सर्वसाधारणपणे भाजी, चपाती, भाकरी, चटणी किंवा मग फोडणीचा भात वगैरे असं काहीतरी असायचं डब्यामध्ये. तर तुमच्या देखील कधीतरी डब्यामध्ये आलं असेल आणि या आठवणी अशाच पद्धतीने आपल्याला कधीतरी आठवतात. तर इकडे ना मी कढईमध्ये तेल घातलं आणि थोडेसे शेंगदाणे त्यामध्ये परतायला ठेवलेले आहेत, म्हणजे छान तळून घ्यायला आणि एकीकडे मस्तपैकी आलं घालून चहा केला. आता सकाळ म्हटल्यानंतर सकाळची सुरुवात ही छान अशी चहाने होते. तर मस्तपैकी आलं घालून दुधाचा चहा करणार आहे आज मी. तर इथे ना शेंगदाणे छान असे परतून झाले आणि याच्यामध्ये जिरं, मोहरी, थोडासा ओवा घालायचा आणि मस्तपैकी ओवा ना असं छान असं खमंग असा फोडणीमध्ये लागतो चवीला. यामध्ये थोडीशी हळद घातली आणि भरडून घेतलेलं जो भाकरीचा चुरा होता यामध्ये घालून घेतला आणि मस्तपैकी आता यावर थोडंसं तिखट घालते. तिखट तसं तर मला तेलातच घालायचं होतं. पण शेंगदाणे ना थोडेसे जास्तीचेच भाजले गेले त्याच्यामुळे मी पटकन चुरा घालून घेतला भाकरीचा यामध्ये आणि मग त्यावरती तिखट घालून छान असं आता हे चुरा जो आहे तो परतून घ्यायचा. आता शेंगदाणे वगैरे घातल्यामुळे ना खाताना चुरा मस्तपैकी असा खमंग असा दाताखाली येतो शेंगदाणे वगैरे आणि ओवा वगैरे मस्त असं छान असा चुरा बनून तयार होतो. आणि कधी-कधी काय करायचं हा चुरा बनवून झाला ना, तर त्याच्यामध्ये कच्चा कांदा वगैरे चिरून घालायचं वरतून थोडीशी कोथिंबीर. इतका मस्त असा भन्नाट असा नाश्ता होतो ना. आता हा 2 भाकरीचाच मी चुरा केलाय, पण पोट भरेल असा हा नाश्ता बनून तयार होईल. तर आता हा नाश्ता मी थोडासा घेते आणि निलयला थोडासा देते आणि थोडंसं उरलेला यांना ठेवते.
मस्तपैकी गरमागरम चुरा आज खूप दिवसाने बनवला गेला, कारण की आज भाकरी शिल्लक होत्या म्हणून बनला गेला. नाहीतर एरवी माझ्याकडे कधीच भाकरी वगैरे शिल्लक राहत नाही. आता ते योगायोगाने पाहुणे आले होते म्हणून एक्स्ट्रा भाकरी केल्या होत्या, कमी पडायला नको म्हणून. तर आता एक्स्ट्रा भाकरी केलं तर त्या उरल्या म्हणून त्याचा आता आज असा नाश्ता केलेला आहे. काही फॅन्सी वगैरे नाश्ता नाहीये. मस्तपैकी आपल्या जुन्या आठवणीतला हा नाश्ता आज बनवून घेतला. आणि त्यातल्या त्यात ना आज भाजीला देखील काही नव्हतं आणि कडधान्य देखील काही भिजत घातलं नव्हतं. मग म्हटलं आता आज भाजीला करायचं काय? तर मग घरामध्ये चवळी होती. तर चवळी ना पटकन कुकरला शिजून जाते म्हणून म्हटलं की चला आज चवळीचीच भाजी करूया. तर एकीकडे माझा नाश्ता बनवून झालाय आणि एकीकडे गरम पाणी बनवून घेतलं मी यांना पिण्यासाठी आणि त्यांना ते दिलेलं आहे आणि एकीकडे आता मी स्वयंपाकाची तयारी करून घेते. पण जो चहा झालेला तयार, तो मस्तपैकी एका साईडला माझा चहा पण घेते आणि चहा घेत-घेत मी माझं इतर स्वयंपाकाची तयारी करतीये. तर आज स्वयंपाकामध्ये असणार आहे मस्तपैकी चवळीची भाजी आणि बघू चपाती आज करायचा विचार करतीये. तर आता इथे भाकरी वगैरे, चुरा वगैरे, नाश्ता वगैरे दिलाय आणि लगेचच इकडे आता कांदा वगैरे चिरून घेते. कारण की सकाळचा हा जो वेळ असतो ना, खूप घाई-गडबडीचा असतो. कारण की सकाळी मुलं क्लासला येणार असतात. माझा मुलगा 11, 11:30 वाजता शाळेमध्ये जाणार असतो आणि त्याच्यातच मग हे आणि माझा मोठा मुलगा देखील उठून त्यांचं देखील अंघोळ वगैरे झालेली असते. नाश्ता वगैरे सगळं एकत्रच सगळं येतं ना सगळं, त्याच्यामुळे ना खूप घाई-गडबड होते. म्हणून मी काय करते, नाश्ता वगैरे झाला ना, शक्यतो नाश्त्याच्याच वेळेला स्वयंपाकाची तयारी माझी होत असते. पण आज भाकरीचा चुरा हा वेगळा नाश्ता झाला आणि आता म्हटलं स्वयंपाक देखील लगेचच करून घेऊया. एकीकडे मी नाश्ता करतेय, चहा घेतेय आणि एकीकडे माझा स्वयंपाक देखील सुरू आहे. तर कांदा वगैरे चिरून घेतला होता, तर लगेचच आता मी इथे फोडणीला चवळीची भाजी बनवून घेतेय. आपल्याकडे बऱ्याचदा असं होतं, की कमी वेळ असतो, कडधान्य वगैरे भिजत घातलेलं नसतं. तर अशा वेळेस ना चवळी आणि बटाटा जर तुम्ही केला ना आणि डायरेक्ट कुकरला फोडणीमध्ये घालायचा किंवा मग कच्चा मसाला केला ना, कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, कोथिंबीर आणि एक हिरवी मिरची याचं असं कच्चं वाटण करायचं आणि ते परतून त्याच्यामध्ये ही जी चवळी आहे ती घालून द्यायची आणि थोडासा बटाटा असेल तर तो घालायचा. मस्तपैकी 4 ते 5 शिट्ट्यांमध्ये इतकी छान अशी भाजी तयार होते ना. बरं ही भाजी ना बऱ्याचदा आपण पाहुणे वगैरे येणार असेल किंवा मग असं काही असं जेवणामध्ये सणावाराच्या वेळेस अशी भाजी आपण चवळी बटाट्याची बनवू शकतो. तर झटपट होते आणि जास्त काही वेळ लागत नाही आणि कुकर म्हटलं ना सगळ्यात वेळ वाचवणारा असा हा गॅजेट आहे किचनमधला. आता पावसाळा वगैरे सुरू झालेला आहे आणि किचनमध्ये स्वच्छता ठेवणं देखील तितकंच गरजेचं आहे आणि स्वच्छता ठेवत असताना कचऱ्याचे डब्बे स्वच्छ ठेवणं देखील तितकंच गरजेचं आहे. तर हा जो कचऱ्याचा डब्बा होता मी धुवून घेतला होता, छानसा सुकला होता. तर त्याला मस्तपैकी प्लास्टिक वगैरे लावून घेतलं. म्हणजे आता 2 प्लास्टिक लावले मी. तर एक असंच प्लास्टिक जे असतं तर ते म्हणजे खालचा डब्बा खराब होऊ नये म्हणून आणि दुसरं प्लास्टिकमध्ये आपण कचरा टाकायचा आणि अलगद वरचं प्लास्टिक आपण उचलून कचऱ्यावाल्याला देऊ शकतो. सकाळीच उठल्यानंतर स्वयंपाक वगैरे माझा झालाय एके साईडला म्हणजे बऱ्यापैकी आता भाजी झालेली आहे. त्याच्यानंतर भात वगैरे झालेला आहे, नाश्ता झालेला आहे सगळ्यांचा आणि एका साईडला मशीन वगैरे लावून कपडे देखील झालेले आहेत. पण आता ते कपडे वगैरे जे आहेत ना, ते सुकायला वगैरे घालायचे आहेत. म्हणजे तोपर्यंत एका साईडला मशीन होतीये, तोपर्यंत झटपट इथे मी आता ही जी भांडी वगैरे आहे ती स्वच्छ करून घेते. आता रोजची रोज भांडी घासायचं खरं म्हणायला गेलं तर इतका कंटाळा येतो ना आणि भांड्याचं असं होतं ना, की एकदा भांडे घासून झाले, की सिंक असं रिकामं जास्त वेळ राहतच नाही. त्याच्यामध्ये लगेचच काही ना काही भांडी लगेच सतत पडत राहतात. त्याच्यामुळे ना भांड्याचा फार कंटाळा येतो. भांडी म्हणजे सतत पडत असतात म्हणून. असं वाटतं, की एकदा भांडी घासून झाली ना, पुन्हा सिंक भरू नये. पण असं होतच नाही. सतत ती सिंक हे भरलंच जातं. तर इकडे मी एका साईडला भांडी वगैरे घासून घेतली आणि ही जी माझी कपडे वगैरे धुवून झालेले ना, तर यामध्ये म्हणजे कम्फर्ट टाकायचं बाकी होतं. तर इकडे येऊन मी पटकन कम्फर्ट वगैरे घातलेलं आहे आणि एका साईडला कम्फर्टमध्ये मस्तपैकी हे कपडे धुवून होतायत. तोपर्यंत म्हटलं, की चला आता ही जी बाथरूमचं धुवायचं बाकी होतं, तर लगेचच हातासरशी करून घेते ते साफ. कपडे वगैरे धुवून झाले आणि हा जो ब्रश आहे माझ्याकडे, तर हा ब्रश इतका हेल्पफुल आहे ना, तर मस्तपैकी कोपऱ्या-कोपऱ्यामध्ये जातो. भिंती देखील तुम्ही स्वच्छ करू शकता. एकीकडून तुम्ही छान असं ब्रश करू शकता, दुसरीकडून छान असं पाणी वाईप करू शकता. तर असा हेल्पफुल हा ब्रश आहे आणि हे जे कपडे धुतलेलं जे पाणी आहे ना, तर हे पाणी मी लगेचच बाथरूम धुण्यासाठी वापरून घेणार आहे. कारण की यामध्ये घातलेलं होतं कम्फर्ट आणि कम्फर्टचा इतका छान सुगंध असतो ना, तर त्या पाण्याने पुन्हा आपण ते पाणी जे आहे
आहे ते बाथरूममध्ये सोडून द्यायचं. छान असं सुगंधित पाणी बाथरूममध्ये गेल्यानंतर एअर फ्रेशनर घालायची आपल्याला गरज नाहीये बाथरूममध्ये ठेवण्याची. तर कम्फर्टचं पाणी गेल्यामुळे मस्त बाथरूमचा वास असा कम्फर्टचा येत असतो. तर आजचा क्लास सकाळचा जो होता ना, तर तो क्लास मी संध्याकाळी 4चा ठेवलेला आहे. कारण की आज सकाळच्या मुलांना सुट्टी होती. म्हणजे त्यांचे काही कॉम्पिटिशन वगैरे चाललेले असल्यामुळे फर्स्ट स्टँडर्डच्या मुलांना सुट्टी दिलेली आहे. म्हणून म्हटलं की चला 4 वाजता आपण क्लास घेऊया सगळ्यांचा एकत्र. त्याच्यामुळे हा जो वेळ होता ना, तो सगळ्या कामामध्ये मी घालवला. तर साधारणपणे 8 वाजल्यापासून ते 10:30 ते पावणे 11 वाजेपर्यंत माझी सगळी कामं झालेली आहेत. तर साधारणपणे ना 2.5 ते 3 तासामध्ये घर एकदम लख्ख चकाचक होतं. सकाळी उठल्याबरोबर झाडलोट आणि लगेच लादी वगैरे झाल्यामुळे आणि नाश्त्याबरोबरच लगेच स्वयंपाकाला लागल्यामुळे माझी कामं 2.5 ते 3 तासामध्ये सगळी होऊन जातात. तर असं होतं आजच्या माझ्या कामाचं नियोजन आणि अशा प्रकारे मी माझी 2 ते 2.5 तासामध्ये सगळी कामं उरकलेली आहेत. तर आजचा ब्लॉग आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. चला तर मग भेटू पुन्हा. तोपर्यंत बाय.